नमस्कार, इझी लर्निंगमध्ये स्वागत आहे. प्रश्न 1. मुले मैदानावर खेळतात या वाक्यातील क्रियापद कोणते? ए. मुले. बी. मैदानावर. सी. खेळतात. डी. खेळ. उत्तर आहे सी. खेळतात. प्रश्न 2. खालीलपैकी भाववाचक नाम ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कोणते आहे? ए. मुलगा. बी. नदी. सी. गोडवा. डी. हिमालय. उत्तर आहे सी. गोडवा. प्रश्न 3. आकाशात ढग जमले होते या वाक्यातील आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ए. सागर. बी. नभ. सी. भूमी. डी. पवन. उत्तर आहे बी. नभ. प्रश्न 4. रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. ए. कर्तरी प्रयोग. बी. कर्मणी प्रयोग. सी. भावे प्रयोग. डी. यापैकी नाही. उत्तर आहे बी. कर्मणी प्रयोग. प्रश्न 5. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? ए. कवीन. बी. कविता. सी. कवयित्री. डी. कवित्री. उत्तर आहे सी. कवयित्री. प्रश्न 6. मराठी भाषेमध्ये एकूण किती मुख्य विभक्ती मानल्या जातात? ए. 5. बी. 7. सी. 8. डी. 10. उत्तर आहे सी. 8. प्रश्न 7. सिंह या प्राण्याचा समानार्थी शब्द कोणता? ए. गज. बी. मरकट. सी. केसरी. डी. भुजंग. उत्तर आहे सी. केसरी. प्रश्न 8. हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? ए. मारामारी करणे. बी. मदत करणे. सी. टाळी देणे. डी. हात वर करणे. उत्तर आहे बी. मदत करणे. प्रश्न 9. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? ए. विदुषी. बी. विद्वानी. सी. विदुषा. डी. विद्वता. उत्तर आहे ए. विदुषी. प्रश्न 10. घोड्या या शब्दाचे अनेक वचन काय होईल? ए. घोडे. बी. घोड्या. सी. घोडो. डी. घोड्यांनी. उत्तर आहे ए. घोडे. प्रश्न 11. आम्ही दररोज शाळेत जातो या वाक्यातील आम्ही हा शब्द काय आहे? ए. नाम. बी. सर्वनाम. सी. विशेषण. डी. क्रियापद. उत्तर आहे बी. सर्वनाम. प्रश्न 12. हुशार हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो? ए. नाम. बी. सर्वनाम. सी. विशेषण. डी. क्रियापद. उत्तर आहे सी. विशेषण. प्रश्न 13. पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील नाम ओळखा. ए. पक्षी. बी. आकाशात. सी. उडाला. डी. मध्ये. उत्तर आहे ए. पक्षी. प्रश्न 14. नवल वाटणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? ए. खूप आनंद होणे. बी. आश्चर्य वाटणे. सी. राग येणे. डी. भीती वाटणे. उत्तर आहे बी. आश्चर्य वाटणे. प्रश्न 15. नदी या शब्दाचे अनेक वचन काय होईल? ए. नद्यांनी. बी. नदी. सी. नद्या. डी. नद्यांना. उत्तर आहे सी. नद्या. तुमचे 15 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इझी लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा.